बोगस बियाणे विक्री करणाऱ्या इसमावर कृषी विभागाची ठळक कारवाई। अंजनगाव शहरात एसटीबीटी साठा केला जप्त। नमस्कार, मी राम बीडकर, बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। पाहुयात काय आहे सविस्तर बातमी। दिनांक 19/5/2025 रोजी देवनाथ नगर सुरजी तालुका अंजनगाव सुरजी येथे सापळा रचून राहत्या घरातून एसटीबीटी बियाणाचा साठा पकडला असून 174 पॉकेट जप्त करण्यात आले आहेत। त्याची किंमत बाजारात 24,04,387 रुपये अशी आहे। आरोपीला पकडण्यासाठी पंचायत समितीचे कृषी अधिकारी अश्विन राठोड यांनी शेतकऱ्याचे वेषांतर करून आरोपीला बियाण्याची मागणी केली। आरोपीने बियाणे विकत देणे मान्य केल्यानंतर पथकातील प्रफुल्ल सातव, उपविभागीय कृषी अधिकारी अचलपूर, चिराग देशमुख, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षण अमरावती, भारती जाधव, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र वसुकर, कृषी अधिकारी अश्विन राठोड, कृषी अधिकारी पंचायत समिती या सदस्यांनी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आरोपीच्या राहत्या घरी धाड टाकून घराची तपासणी केली असता येथे अनाधिकृत बियाणाचा साठा आढळून आला। त्यामध्ये एसटीबीटी बियाणे पाकिट संख्या 174, त्याची किंमत रुपये 24,04,387 एवढी आहे। सदर कारवाईच्या वेळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी सुद्धा यावेळी उपस्थित होते। आरोपीवर सध्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई राहुल सातपुते, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती व मल्ला तोडकर, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। तसेच कृषी विभागाकडून सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारची अनाधिकृत बियाणाची विक्री होत असेल तर तशी सूचना भरारी पथकाला देण्यात यावी। तसेच शेतकऱ्यांनी अशा अनाधिकृत बियाण्याची खरेदी करू नये। तसेच अनाधिकृत बियाण्याची खरेदी करताना अधिकृत कृषी सेवा केंद्र दुकानातून पक्के बिल घेऊन बियाणे खरेदी करावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे। आज घडीला एसटीबीटीचा साठा जप्त करण्यात आला असून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशा बोगस बियाणाची सूत्रधार कोण असा प्रश्न जनसामान्यातून उमटला आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मी राम बीडकर सह मुख्य संपादक मनोज मेळे, अमरावती। आपलं नाव? नमस्कार, मी भारती जाधव, तालुका कृषी अधिकारी अंजनगाव सुरजी। काल दिनांक 19/5/2025 रोजी देवनाथ नगर सुरजी म्हणजे अंजनगाव सुरजी येथील शेतकरी विनोद सरोदे या नामक जे शेतकरी आहे त्यांच्याकडून आम्हाला अनधिकृत एसटीबीटी याचा साठा सापडलेला आहे। त्यामध्ये टोटल 174 पॅकेट सापडलेलं आहे। त्याची जवळपास 2,44,000 अशी रक्कम होत आहे त्याची। तर काही आम्हाला याच्या आधी कारवाईच्या आधी गोपनीय माहिती भेटलेली होती। पंचायत समितीचे जे कृषी अधिकारी आहे अश्विन राठोड, तर त्यांना ती माहिती भेटली होती की अशा प्रकारची विक्री चालू आहे म्हणून। तर त्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही जे इसम आहे विनोद सरोदे यांच्या घरी एक सापळा रचून गेलो होतो, सर्व पथकातील मंडळी। त्यामध्ये माननीय उपविभागीय अधिकारी प्रफुल्ल सातव सर पण होते, आमचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी अधिकारी होते, तसंच पंचायत समितीचे अश्विन राठोड यांनी वेषांतर करून म्हणजे शेतकऱ्यांचा रूप धारण करून त्यांच्या राहत्या घरी गेलेले होते। त्यांनी बियाण्याची मागणी केली। त्या संबंधित शेतकऱ्यांनी पहिले अमान्य केली, त्याच्यानंतर थोडंसं कन्व्हिन्स केल्यानंतर त्यांनी बियाणे देण्याची मागणी मान्य केली। त्यानंतर मग त्यांच्या राहत्या घरी सर्व पथकातील मंडळी गेलेले होते। तिथं गेल्यानंतर त्यांच्या राहत्या घरी आम्हाला अनधिकृत जे बियाणे आहे एसटीबीटी, ज्याला शासनाने परवानगी दिलेली नाही आहे, तर असा साठा आढळून आला। तर त्यानंतर आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, सगळे तपासणी वगैरे केले, किती पॅकेट होते, अमाऊंट काय वगैरे। आणि जे अंजनगाव सुरजीचे पोलीस प्रशासन अधिकारी ते पण आमच्यासोबत होते तपासणीसाठी। तर संबंधित शेतकऱ्यांवर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच आमच्या कृषी विभागाकडून आम्ही सर्व शेतकऱ्यांना असं आवाहन करतो की अशी काही कुठं कार्यवाही म्हणजे विक्री चालू असेल अनधिकृत, तुमच्या माहितीच पडली तर ते आमच्या कार्यालयात किंवा पंचायत समितीकडे एक माहिती द्या
यामध्ये आम्ही आता ही जी कारवाई झालेली आहे तर यामध्ये आम्ही ज्यांनी माहिती दिलेली आहे त्याची गोपनीयता आम्ही बाळगलेली आहे. त्यांचं नाव आम्ही पुढे येऊ दिलेलं नाही आहे. तर सर्वांचं माझं असं आवाहन असेल की तुम्ही माहिती आमच्यापर्यंत येऊ द्या, तुमचं नाव कुठंही येणार नाही. तसंच सर्व शेतकऱ्यांना अजून एक माझी अशी विनंती आहे की अशा प्रकारचे बियाणे तुम्ही खरेदी करू नये. जे अधिकृत कृषी सेवा केंद्र आहे त्यातूनच पक्के बिल घेऊन तुम्ही ते खरेदी करायला पाहिजे. कारण अशा सिच्युएशनमध्ये आम्हाला तुमची पुढे जर काही तक्रार आली तर त्या तक्रारीला आम्हाला काहीही करता येणार नाही, कारण ही अनधिकृत प्रक्रिया आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी याच्याबद्दल सतर्क राहावं आणि अधिकृत बियाणेच याची पेरणी करावी आणि कृषी सेवा केंद्रामधूनच त्याचे पक्के बिल घेऊन खरेदी करावी. नमस्कार.